खेडीतलेत मोस्टली इन्सिडेंट आहेत आणि घराजवळच आमचे ना तिथं एक झाड आहे लिंबाचं. त्याच्या बाजूला जे घर आहे ना, पहिल्यापासून जे जुने लोक आहेत ते मानतात की तिथं कोणी नातेवाईक होतं, कोण होतो तो बिना लग्नाचा वारला आहे, तर तो खैस बनला आहे की मुंजा बनला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तसंच तुला दुसरा तुझ्यावर कोणता अनुभव तुला सांगावं असं वाटतं? तर माझ्या भावासोबत झालेला तो, त्याची पण आता रिसेंटलीच म्हणजे आता डेथ झाली, त्याला कावेळ झाली होती. तर त्या टायमिंगला मी कॉलेजला होतो आणि तो स्कूलमध्ये होता. तू सक्का भाऊ? सक्का भाऊ, लहाना भाऊ. तर आमच्या दोघांचे भांडणं झालेत. आमचे आता लहान आणि मोठ्या भावाचे भांडणं होतात, घरात भाऊ भाऊची भांडणं होतात, म्हणजे असे लहानपणी कसं भांडणं होतातच, तेच झालेले. आणि फुल पावसाचा सीझन, तो रागात गेला घरातून रात्री असं 12-1 वाजले होते. आणि घराजवळच आमचे ना तिथं एक मेडिकल स्टोअर आहे. असं पुढं शेड बीड बांधलं. आता गावाकडं कसे मेडिकल स्टोअर्स असतात, पुढं असे शेड बांधलं असं बसण्यासाठी जागा असते, कट्टा टाईप तसं होतं. तिथं बसला आणि त्याच्या बाजूला जे घर आहे ना, आणि तिथं एक झाड आहे लिंबाचं. तर तिथं म्हणजे पहिल्यापासून, आता आम्ही लहान होतो, पहिल्यापासून जे जुने लोक आहेत ते मानतात की तिथं ज्यांचं घर आहे ते लागून त्यांचाच कोणी नातेवाईक होतं, कोण होतो तो बिना लग्नाचा वारला आहे किंवा काय, तर तो खैस बनला आहे की मुंजा बनला आहे तिथं. ते तसं तो तिथं भांडून गेला, रात्री झोपला तिथं त्या बाकड्यावर, पाऊस चालू, आणि तिथं आता शेड मारेल होता आणि तो बसला तिथं. कारण की आमची तिथं रेग्युलर रातभर पोरं हिंडतात तिथं त्याला तो म्हणतोय माझ्यासोबत कुस्ती खेळ, ती एंटिटी. आणि माझा भाऊ इतका म्हणजे भांडकुदळ होता, किंवा एक लहान पोराचं कसं म्हणतं एनर्जेटिक सायकोपणा, त्याचा हात तोडला होता त्यांनी, माझ्या भावाचा. माझा भाऊ पळत घरी आला आणि मम्मीनी लवकर दरवाजा खोलून घरात घेतला, नाही तर काही ना काही झालंच असतं. आणि तिथं म्हणतातच, तिथं जे मेडिकल स्टोअर आहे ना, तिथं पहिले मेडिकल स्टोअर होतं, केळचं गोडाऊन होतं, भंगारचं दुकान होतं. कुठंच काही टिकत नाही त्या गोष्टीत, त्या एरियामध्ये.